बुधवारी पाळलेल्या भारत बंद दरम्यान यवतमाळ येथे मोर्चाला हिंसक वळण लागलं। दुकानं बंद करण्यासाठी जमाव आक्रमक झाला। मेन लाईन परिसरात आंदोलकांनी प्रचंड नारेबाजी केली। या आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। यावेळी कार्यकर्त्यांची एकच धावाधाव झाली। रव्याची गाडी पडली। गाड्या पडल्या, कोणाचे मोबाईल पडले तर चपला इतस्ततः विखुरल्या। सध्या येथे शांतता असली तरी तणावपूर्ण वातावरण आहे। एकदम तिकडून कलम चौकावरून मोर्चा आला। एकदम 400-500 जण आले। एकदम येऊन दुकानं बंद करा असे त्यांनी केलं। आम्ही म्हटलं हे दुकान बंद नाही करत। त्यांनी हे मिरची सर्व ओढवाढ केली। दुकानातलं सर्व सामान फेकफाक केलं आमचं आणि आमच्या मालकाला धरून मारायला गेले ते सर्वजण मिळून। त्याचं दगडफेक वगैरे केली। इजा वगैरे झाली का? हो, दगडफेक केली वगैरे आणि शिनाझपटी करून ते सर्वच्या सर्व असे पाठीमागून धसले। दुकानात धसाची कोशिश केली त्या लोकांनी, दगडफेक वगैरे केली। नुकसान झाल्याने बाकी सामानाची नासधूस झालेली आहे। त्यांनी पूर्ण नासधूस केलेली होती। तर मी त्यांना म्हटलं सपोर्ट तुम्ही तुमच्या हिशोबानं करा, माझा बंदला आव्हान आहे। तो मग नंतर त्यांनी अंगावर येऊन मग पुन्हा दगडफेक चालू केली। ज्ञानराज ढोरे, विदर्भ न्यूज, यवतमाळ।